लग्नाच्या जेवणात मिळणारा मूगडाळीचा हलवा घरीच बनवायचा आहे. मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. कमला हेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मूगडाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे आपली रोजची वापरातली रेग्युलर वाटी, त्या वाटीने मी 1 वाटी एवढी डाळ घेतलेली. ही 3 ते 4 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. मी ही 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली. ती काढून चाळणीत ठेवली, त्याचं पाणी पूर्ण निघून गेलं. आता ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायची. बघा, सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली. आपल्याला ही पूर्ण बारीक दळून घ्यायची. मस्त अशी बारीक मुगाची डाळ दळून घेतली. असं या पद्धतीने बारीक दळून घ्यायचंय. इथे ज्या वाटीने आपण डाळ घेतली ना, त्याच वाटीने पाऊण वाटी एवढं मी साजूक तूप गरम करून घेतलेले. आता आपल्याला कढईमध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं. सर्व एकाच वेळेस आपल्याला तूप टाकायचं नाही. ते बघा, तूप छान असं तापलं. आता इथे बघा, आपला हलवा हा एकदम असा लुसलुसीत होण्यासाठी, लग्नात जो हलवा खातो ना तसा होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढा मी रवा घेतलेला आहे. रवा आधी आपण भाजून घ्यायचा. आता गॅस मी कमीच ठेवलेला आहे. व्यवस्थित आधी रवा हा भाजून घ्यायचा. हलकासा असा रवा भाजला गेला आहे. थोडासा कलर बदलला त्याचा. तर त्याच्यामध्ये पुन्हा मी थोडंसं तूप टाकून घेते. 2 चम्मच वरती तूप टाकून घेतले. हलकासा असा रवा मस्त भाजला. आता आपण जी दळलेली मुगाची डाळ आहे ना, ती टाकून घेऊ. आता इथे थांबवायचं नाहीये, सतत असं हलवत राहायचं, म्हणजे मुगाची डाळ लटकण्याची शक्यता असते. आणि होईल तितकं जाडबुडाचं भांडं घ्यायचं. हळूहळू थोडं थोडं आपण तूप त्याच्यामध्ये वरून टाकत राहायचं. पुन्हा 2 चम्मच एवढं तूप टाकून घेतलंय. अशा आपल्याला लटकून नाही द्यायची. व्यवस्थित असं हलवत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गठुळ्याने होऊ द्यायचे. आपल्याला थोडं थोडं तूप ते टाकत राहायचं. असं आपल्याला थोडं थोडं असं तूप 10-12 वेळेस टाकून घ्यायचंय. हे आपल्याला कमीच गॅसवरती भाजायचे. कमीत कमी आपल्याला 10 ते 12 मिनिटं हे लागू शकतात. हलकासा असा कलर बदलू द्यायचा आपल्याला, आणि त्याच्यातून थोडंसं असं तूप सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला भाजायचंय. कमीच गॅसवरती 10 मिनिटं झाले भाजते. बघा बघा, आता कसा हलकासा असा कलर बदलायला लागलाय त्याचा, आणि तूप पण सोडायला लागलंय. असं तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचं. आता याच्यातच आपल्याला काजू, बदाम, पिस्ता काय ड्रायफ्रूट टाकायचे ना ते टाकून घ्यायचे. इथे मी बदाम टाकून घेतले. त्याच्यानंतर छोटी हिरवी विलायची ती बारीक करून घेतलेली ती पण टाकून घेतली. त्याच्यामध्ये अजून आपल्याला 2 मिनिटं भाजायचे आहे. ते पण व्यवस्थित भाजलं जाईल. ज्यावेळेस आपण मुगाची डाळ दळून आणि कढईमध्ये टाकली त्यावेळेस मिश्रण कसं कढईला चिकटत पण होतं थोडंसं, आणि असं हलवताना जड लागत होतं. तर मिश्रण हे भाजत आल्यानंतर आहे ना, पूर्ण असं हलकं लागायला लागतं. बघा, एकदम हलकापणा आलाय त्याच्यामध्ये. मिश्रण बघा किती छान मस्त तूप पण सोडायला लागलंय. हे आपल्या इथे आता भाजून झालेले. गॅस बंद करते आणि परत असंच आपल्याला 1 मिनिट हलवत राहायचे. का की आपली कढई ही गरम असते, खालून हे जळायला नाही पाहिजे. बघा, गॅस बंद केल्यानंतर मी 1 मिनिट असं व्यवस्थित असं पुन्हा परतून घेतलं. आता ही कढई मी बाजूला घेते. त्यामुळे गॅस बंदचे. पुन्हा आता गॅस चालू केला. आता एक भांडं ठेवलं. आपल्याला फक्त पाक बनवून घ्यायचंय, म्हणजे एक तारवीर नाही पकडायला पाहिजे. साखर ही विरघळून घ्यायची. त्याच्यासाठी बघा, आता अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलं. आणि आपण अशी सपाट 1 वाटी डाळ घेतलेली होती, तर मी इथे अर्धी वाटीला थोडी साखर जास्त आहे, म्हणजे पाऊण वाटी एवढी आपण ही साखर घेतलेली. आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे.
इथं गोड कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार करू शकता. आपली साखर आहे ना ही पूर्णपणे वितळली, पण आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची त्याला, म्हणजे साखरेचा पूर्ण कच्चापणा हा जाईल. 1 ते 2 उकळी येऊच द्यायची, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. बघा छान उकळी आली आहे. साखरेचा कच्चापणा हा पूर्ण जाईल. बघा मस्त उकळी आली आहे त्याला. आता आपण ते पातेलं काढून घेऊ आणि पुन्हा कढई ठेवू. आता ह्या मिश्रणात आपल्याला ते साखरेचं पाणी करून घेतलेलं ते टाकून घ्यायचंय. गॅस कमीचे, आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपल्याला याच्यावर लगेच झाकण ठेवायचं. आपल्याला 2 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. झाकण काढून छान मस्त असं तूप सुटलंय आपल्या हलव्याला. छान आपला मूग डाळीचा हलवा बघा इथे तयार झालाय. आपला सुंदर खमंग आणि दाणेदार मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. चला, ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट करा की हलवा कसा झाला. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमल आहेर किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा.